नवरात्रीमध्ये काय अशी जादू आहे की सगळीकडे उत्साहपूर्ण असं वातावरण असतं? इथे स्त्री शक्तीला एवढा मोठा सन्मान दिलेला आहे आणि ती एक अशी मोठी देवी झालेली आहे आणि ती जी देवी आहे तिचा मुक्त संचार आपल्याला समाजात दिसून येतो. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ती एवढे उपवास ठेवते पण कुठेही थकलेली दिसत नाही. आणि ही जी शक्ती तिला मिळते ना, ही शक्ती बाहेरनं नाही आलेली आहे, ही शक्ती तिच्या अंतरात्म्यातनं आलेली आहे. स्त्रीची काय असते मानसिकता? स्त्रियांचं असं आहे ना की काळजी घेण्याचा त्यांचा जो रोल आहे ना त्याच्यात कमी पडला तर त्या खूप फ्रस्ट्रेट होतात, निराश होतात. तर मला असं वाटतं की स्त्रीने हे समजून घ्यायला हवं की आपण ह्या भूमिकेतनं जाताना आपण एका प्रेशर खाली दबता कामा नये. मानसोपचार तज्ञच व्हावं किंवा याच क्षेत्रामध्ये किंवा याच फॅकल्टीमध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं? मला माणसं खूप आवडतात आणि माणसं अशी वेगळी वेगळी कशी वागतात याच्यामध्ये मला कायमच इंटरेस्ट होता. आणि आता काय MBBS झाल्यानंतर मानवी वागणुकीच्या जवळ जायचं तर सायकॅट्री ही माझ्यासाठी एक श्रीमंत ब्रांच होती. तुम्ही स्वतः थकत असाल, तुम्हालाही असा काही क्षण असेल की कंटाळवाणं किंवा काय, तेव्हा तुम्ही स्वतःला कसं एनर्जाइज करता? मग मला म्युझिकची खूप आवड आहे, ते म्युझिक मी ऐकत असते आणि मला प्राण्यांची खूप आवड आहे. आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की काही महिलांच्या अंगात येतं, तर हे नेमकं काय असतं? हे जे अंगात येणं जसं धार्मिक आहे तसं ते मानसिक पण आहे की कुठेतरी त्या अंगात येण्याने ती जी हतबल आहे ती उरत नाही. तुमच्यासारख्या डॉक्टरांना देवदूतच म्हणावं लागेल जे लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करतात. आमच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये सांगितलं की आपण एक हेल्पलाईन चालू करूया की ज्याला आपण कुठलंही टेक्निकल नाव न देता हितगुज अशी मेंटल हेल्थ हेल्पलाईन आम्ही चालू केली. आणि गंमत म्हणजे ती हेल्पलाईन आम्ही चालू केली, त्याच्यामध्ये 10 ट्रेन काउन्सिलर्स ठेवलेत आणि लोक बोलायला लागले. माणसाचं मानसिक आरोग्य जितकं महत्वाचं आहे तितकंच ते शारीरिक आरोग्य सुद्धा महत्वाचं असणं गरजेचं आहे. त्यामुळे फिटनेसकडे कसं लक्ष द्यायचं, तुम्ही स्वतः कसं देता? पहिली गोष्ट म्हणजे नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ. मानसिक आरोग्याशिवाय आरोग्याची कल्पना पूर्णच होऊ शकत नाही. वेळोवेळी आपण स्वतःशी रिफ्लेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. मला जगणं हे अमूल्य वाटतं. आयुष्य एकच आहे आणि तिथे आपल्याला जे जे करायचं ते आपण करायला पाहिजे. म्हणजे आपण अगदी मनापासून जगून घ्यायचं. पुढे काय करू माहित नाही, आत्ताच जे करायचं ते आत्ताच करायला पाहिजे.